भरधाव जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसची राष्ट्रीय महामार्गावरील मुंगसे शिवारात दुचाकीला धडक बसल्यानं आजोबा आणि नात यांचा जागीच मृत्यू झालाय। दुसरी नात गंभीर जखमी आहे। या अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यानं 2.5 तासापेक्षा अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली। मंगळवारी सकाळी 7:30च्या सुमारास हा अपघात झालाय। मुंगसे शिवारातील शेततळ्यात वास्तव्यास असलेले सीताराम सूर्यवंशी वय 65, हे मंजुषा वय 15 आणि वैष्णवी वय 13 या नातींना दुचाकीने शाळेत सोडण्यासाठी निघाले होते। संपूर्ण बातमी पाहूया त्यात एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। मुंगसे गावाजवळ आल्यावर महामार्गाच्या कडेला सूर्यवंशी यांनी दुचाकी उभी केली। त्याचवेळी शिरपूर आगाराच्या नांदुरी शिरपूर या चुकीच्या बाजूने आणि भरधाव जाणाऱ्या बसनं दुचाकीला धडक दिली। धडकेनंतर या बसनं काही अंतर बाणासह तिघांना फरफटत नेलं। या अपघातात सूर्यवंशी आणि त्यांची लहान नात वैष्णवी यांचा जागीच मृत्यू झाला। मंजुषा ही गंभीर जखमी आहे। जखमी मंजुषाला गावकऱ्यांनी तातडीने मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं। अपघाताचे वृत्त समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। मुंगसे गावाजवळ वारंवार अपघात घडत असतात। आतापर्यंत अनेकांचा बळी गेलाय, मात्र प्रशासनातर्फे त्या संदर्भात काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत, अशी तक्रार करत संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या दिला। अपघाताच्या वारंवार घडणाऱ्या घटना लक्षात घेता या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली, त्यामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या। अपघातानंतर आंदोलन सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी नितीन सदगीर, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी आंदोलकांची समजूत काढली। 2.5 तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं।